नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी खरी आणि भारी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, सोनं असो किंवा चांदी, वेगवेगळ्या कारणांनी प्रत्येकाला थोडं तरी खरेदी करावंच लागतं. पण सोन्याचा वाढत जाणारा भाव पाहिला तर डोकं चक्रावून जातं. सोनं लय महाग, म्हणून सणासुदीला चांदी तरी घ्यावी असं म्हणत असाल तर तेही अवघड होतंय. सोनं सामान्याच्या आवाक्याबाहेर गेलंय. अशात चांदी तरी आपली राहील असं वाटत असतानाच यंदा चांदीच्या दरांनी अचानक उसळी घेतलीये. वर्षभरात चांदी किलो माग तब्बल 20,000 महागलीये. म्हणूनच सोन्याचा सोडा आता चांदीही परवडण्या झालीये. पण मित्रांनो, चांदीचा हा भाव अचानक कशामुळे वाढतोय? दिवाळीसारख्या सणाला किंवा लग्न सराईत सोन्याची मागणी वाढते, तसंच चांदीचं झालंय का? भविष्यात सोन्याप्रमाणे चांदीला भाव येणार असल्याचं जागतिक अभ्यास सांगतोय. ते कितपत खरं आहे? आणि महत्वाचं म्हणजे चांदीच्या दरवाढीची प्रमुख कारणं आपल्या घरात आणि आसपासच आहेत. ती नेमकी कोणती? या सर्व प्रश्नांची माहितीपूर्ण उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांनो, सोनं महागलं तर चांदीही काही प्रमाणात महागते. पण यंदा पहिल्यांदाच सोन्यापेक्षा चांदीच्या महागाईचा वेग जास्त झालाय. सोनं असो किंवा चांदी, दोन्हीच्या खाणी भारतात आहेत, पण त्या आपली गरज भागवू शकत नाहीत. अशात 80% अधिक सोनं चांदी आपल्याला बाहेरून आणावं लागतं. त्यामुळं सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडल्या आहेत. त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण यापूर्वी केलाय. इथंही आपण ते थोडक्यात जाणून घेऊ, म्हणजे विषय समजणं सोपं होईल. सोन्या चांदीच्या किमती कशा ठरतात, त्याच्यावर कशाचा परिणाम होतो, हे आपण सुरुवातीला थोडक्यात जाणून घेऊ. जगभरातल्या सोन्या चांदीच्या उद्योगांचा सहभाग असलेल्या लंडनच्या बुलियन मार्केटमध्ये या धातूच्या किमती रोज जाहीर केल्या जातात. मागणी किती आणि उपलब्धता किती हा प्रमुख फॅक्टर त्यात असतोच. पण युद्धाची स्थिती, जागतिक राजकीय आणि आर्थिक घडामोडी या गोष्टीचाही त्यावर परिणाम होतो. आपल्याकडे बाहेरून येणारं सोनं चांदी डॉलरच्या किमतीत येत असल्यानं रुपयाच्या तुलनेत डॉलरचा भाव वाढला तर हे धातूही महागतात आणि सणासुदीला स्थानिक मागणी वाढली तरी भाववाढ होत असते. सोनं आणि चांदी हे दोन्ही मौल्यवान धातू आहेत, पण दुर्मिळ धातूमध्ये सोनं येतं. त्याच्या खाणी मर्यादित आहेत. ते एक दिवस संपणारही आहे. याचाही रंजक व्हिडिओ आपण यापूर्वी केलाय, तोही एकदा पाहून घ्या. पण सध्या विषय चांदीचा. तर चांदी सोन्याच्या तुलनेत दुर्मिळ नाही, म्हणूनच त्याची किंमत सोन्यापेक्षा कमी आहे. तरीही चांदी आपल्या आवाक्याबाहेर का जाते हे जाणून घेणं खूप मजेशीर आहे. दागिने आणि गुंतवणूक म्हणून भारतात सोन्याची खरेदी होते. चांदी हा पवित्र धातू मानला जातो. त्यामुळं मंदिरात चांदीची मखरं, देवदेवतांच्या चांदीच्या मूर्ती, चांदीची भांडी आपल्याकडे असतात. महिलांच्या पायातलं पैंजण आणि मुख्य म्हणजे चांदीची जोडवी याचं एक वेगळंच महत्व आपल्याकडे आहे. पण सोन्याच्या तुलनेत चांदीचे दागिने फारसे वापरले जात नाहीत. तरीही आपल्याकडे चांदीची मागणी दिवसेंदिवस वाढते आणि त्यातून त्याचा भावही आवाक्याबाहेर जातोय. हे का होतंय हे पाहूच, पण माहिती म्हणून सांगतो. सोन्याचं जसं कॅरेटमध्ये असतं ना, तसं चांदीतही शुद्धतेचं मोजमाप असतं. 999, 925 ते 800 पर्यंतचं हे मोजमाप असतं. म्हणजे 1000 भागामध्ये चांदी किती हे त्यावरून ठरतं. 999 म्हणजे सगळ्यात शुद्ध चांदी. म्हणजे या चांदीत हजारातला केवळ एकच भाग इतर धातूचा असतो. दागिन्यासाठी 925 शुद्धतेची चांदी वापरली जाते. सोन्याचा भाव जसा तोळ्यात तसा चांदीचा भाव किलोमध्ये ठरतो. 2020 पर्यंत 50,000च्या आसपास असलेली चांदी या वर्षी 90 ते 95,000च्या पुढे गेली आणि आता 1,00,000च्या दिशेने प्रवास करते. सोनं तोळ्याला 80,000च्या जवळ जाते. दागिन्यांची मागणी वाढतच असल्याने आणि आधी सांगितलेली जागतिक अनेक कारणं असल्याने सोनं महागच होणार आहे. पण चांदीच्या दागिन्यांची मागणी फारशी वाढलेली नाही. तरीही चांदी दराचे उच्चांक का तोडते आणि भविष्यात तिला सोन्याचा भाव येण्याची शक्यता
का व्यक्त केली जाते हे आता आपण पाहूयात. मित्रांनो, एक लक्षात घ्या, चांदीचा सगळ्यात जास्त वापर दागिन्यांसाठी होतच नाही तर वेगळ्याच कारणासाठी होतो. म्हणजे उद्योगांमध्ये चांदीची सगळ्यात जास्त मागणी असते. आपल्या घरातला टीव्ही, फ्रीज, कॉम्प्युटर आणि मोबाईल पासून प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये, आपल्या गाड्यांमध्ये ही चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावर असतो. बरं, ही उद्योगातली चांदीची मागणी आजची नाही तर गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. मग अलीकडच अचानक चांदीची मागणी आणि भाव का वाढलेत असाही प्रश्न पडू शकतो. तर ऐका, सौर ऊर्जेसाठी बसवले जाणारे सोलर पॅनल चांदीच्या वापराशिवाय तयारच होऊ शकत नाहीत. सध्या सोलर बसवण्याचं प्रमाण वाढलंय आणि दुसरं म्हणजे विजेवर चालणाऱ्या वाहनांमध्येही मोठ्या प्रमाणावर चांदीचा वापर होत आहे. या वाहनांचं उत्पादनही सध्या मोठ्या प्रमाणावर वाढलंय. मोबाईल तर वाढतच आहे, त्यामुळे साहजिकच चांदीची मागणी दुप्पट झाली आणि त्यातूनच चांदीचे दर वाढतायत. पण भविष्यात चांदीला सोन्याचा भाव येईल का हेही जाणून घेणं महत्वाचं आहे. भारतातच नाही तर जगभरात सध्या चांदीची मागणी वाढते. भविष्यातील गरज पाहता अनेक देश सोन्याप्रमाणे चांदीचा साठाही वाढवत आहेत. पेरू सारख्या छोट्या देशात चांदीचा जगातला सगळ्यात मोठा साठा आहे. चांदीबाबत जागतिक अभ्यास करणाऱ्या सिल्वर इन्स्टिट्यूट या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यात चांदीच्या भविष्यातील दराबाबत भाष्यही केले. चांदीची मागणी आणि किंमत यापुढेही वाढतच जाणार आहे आणि भविष्यात या चांदीला सोन्याचा भाव येईल अशी शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. मित्रांनो, अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूयात. धन्यवाद.